चालू म्हणल्यानंतर स्टार्ट मारा. 1 2 स्टार्ट. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल पाटील. आत्ता आहे करवीर निवासिनी अंबाबाई तिच्या नावाने आपला दिवसाची सुरुवात होते आणि तिच्या स्मरणाने आपला दिवस संपतो. अशा करवीर निवासीच्या कोल्हापूर नगरीमध्ये, कोल्हापूर नगरी ही कुस्तीची पंढरी समजली जाते आणि एक महान मल्ल या देशातले जे घडले ते कोल्हापूरमध्येच घडले. किंबहुना उत्तरेमध्ये पण जे महान मल्ल घडले त्यांच्या तोंडी एकच असतं की जोपर्यंत आम्ही कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळत नाही तोपर्यंत आमची कुस्ती परिपूर्णच होऊ शकत नाही. अशा या कुस्तीच्या पंढरीत तसेच 1825 साली ज्या तालमीची स्थापना झाली आणि ज्या तालमीने अनेक महान मल्ल या देशाला राज्याला दिले अशा मोतीबाग तालमीमध्ये माझ्याबरोबर आहे माझे मित्र पैलवान अतुल पाटील उर्फ टँगो. टँगो हे चांगले पैलवान आहेत. खरं तर टँगो हे पूर्वी महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते, पण आता तुझ्यात जीव रंगाला या कार्यक्रमामध्ये राणादाशी ज्यावेळी हरवेळी एक वेळ लढत घेणारे टँगो उर्फ भाल्या माझ्याबरोबर आहे. भाल्या नमस्कार. नमस्कार. भाल्या, खरं तर कुस्ती हा तुमच्या घरामधला विषय नव्हता, पण कुस्तीची तुला लहानपणापासून आवड होती. वडील पोलीस दलामध्ये होते. अतिशय जिद्दीने तू या कुस्ती क्षेत्रामध्ये उतरला, आज चांगलं नाव कमवलं. खरं तर भाल्या, तू महाराष्ट्राला पूर्ण कळला त्या हार्दिक जोशी उर्फ राणादा बरोबर केलेल्या कुस्तीमुळं. काय सांगशील, कसा होता तुझा अनुभव पहिल्या भेटीत राणादा बरोबरचा? पहिल्या भेटीत म्हणजे कसं, मी ज्यावेळी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी ती आपल्या मोतीबाग आली की ती आम्हाला बोलली की आम्हाला बाबा कुस्तीसाठी एक शरीर तयार करायचं, आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, आम्हाला म्हणजे ओरिजिनल पैलवान दाखवायचं आहे. मी ठीक आहे म्हणलं, तुम्हाला काय जी लागत ती मदत करतो. आणि मी त्यांचं ट्रेनिंग चालू केलं. आणि माझे मामा पैलवान होते त्यामुळे मला आवड, माझी चुलते पण पैलवान होते त्यामुळे कुस्ती मला आवड आहे. पण एक पहिल्यांदा जेव्हा तू राणादाकडे बघितलं तर राणादाकडे खरं बघितलं असा तमाम महाराष्ट्राचे अशी एक मानसिकताच झालेली की राणादा हा मुळातच चांगला कसलेला पैलवान आहे. जेव्हा तू पहिल्यांदा राणाला बघितलं तेव्हा तुला काय वाटलं की हा पैलवान आहे, पैलवान तयार होईल किंवा त्याला यश अपयश येईल? तू काय गणित बांधली होती जेव्हा पहिल्यांदा राणाला तू बघितलं त्यावेळेस? सुरुवातीला ज्या वेळेला त्याला लंगोडा बांधायचा होता, त्याला लंगोडा बांधायला मी शिकवलं. त्यानंतर त्याला बोललो की बाबा तुला पहिल्यांदा पवित्रात उभा लागेल. तो पहिली जिम करत होता त्यामुळे त्याची बॉडी एकदम पैलवानासारखी दिसत होती. त्याला मी 2 दिवस फक्त आखाडे उतरून आपलं पवित्रात उभारायला शिकवलं. त्यानंतर त्याला मी सांगितलं की तिसऱ्या दिवशी आपण कुस्ती चालतो. आणि त्याला मी 2-3 डाव शिकवले, त्याचं परफेक्ट खेळायचं. म्हणजे की वाटत नाही की पैलवान नाही, पैलवानच ओरिजिनल वाटत होतं. पण भाल्या, माझं मी जेव्हा एखाद्या कुस्तीच्या आखाड्याकडे बघतो तेव्हा एक थोडीशी भीती निर्माण होती, कारण समोर कसलेला मल्ल असतो, तो झोळी बांधतो, तो मोळी बांधतो, तो ढाक लावतो, तो घुटणा भरतो, तो उलटी पुट्टी असे विविध डाव खेळतो. त्यावेळेस तुला असं वाटलं होतं का की जेव्हा तू राणाला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेस राणा थोडासा घाबरलेला होता किंवा तो भीत होता, त्याची मानसिकता नव्हती, असं तुला जाणवलं का? हा, सुरुवातीला जरा तो घाबरला की बाबा, मग त्याला पायाची जिरा सांगत होता. मी त्याला बोललो की बाबा तू ते पायाची भीती काढून टाक आणि मग तू कुस्ती बाबा, कारण तू जर भीत कुस्ती केला तर तुला कुठे लागू शकते. कारण कुस्ती जर भीती नसली ना तू कसा पण कुस्ती करू शकतो. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा मानसिक आधार दिला तो त्याला. हो, कुस्ती करायसाठी जे गरजेचं आहे तो आधार दिला. या तालमीमध्ये जेव्हा तुझ्या जीवनरंगाचे काही भागाचं शूटिंग झालं तेव्हा या तालमीमध्ये अनेक मल्ल सराव करतायत. त्या मल्लांनी कसं सहकार्य केलं तुला किंवा राणादाला किंवा एकूणच त्या टीमला? ही मालिका कुस्तीच्या जेव्हा असल्यामुळं आपला कुठलाच पैलवान की बोलला नाही की बाबा आम्हाला मानधनाची गरज आहे, आम्हाला हिची गरज. कुस्तीसाठी म्हणलं ना की आमची मुलं जीवाला जीव देणार आहे. पण तालमीच्या मुलांनी सांगितले की बाबा आम्ही ठीक आहे, आम्ही तयारी करतो आणि राणादाला काय देतो, आमच्याकडे जे टेक्निक करते ते आम्ही राणाला देतो. अच्छा, म्हणजे ह्या मालिकेमध्ये जसं इतरांचंही योगदान आहे तसंच या मालिकेमध्ये मोतीबाग तालमीतल्या अनेक जे मल्ल आहेत ते सराव करतायत त्यांचंही खूप योगदान आहे असं म्हणणं तर योग्य ठरत. भाल्या, कुस्ती क्षेत्र आणि अभिनय क्षेत्र ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत.
म्हणजे सूर्यकांत, चंद्रकांत हे चांगले मल्ल होते, ते कोल्हापूरमध्येच वाढले. खरं तर त्यांनी ही जी कामगिरी कुस्तीच्या मैदानात केली तीच त्यांनी कॅमेरा पुढे पण केली. पण तुझा आणि कॅमेराचा याच्यापूर्वी कधी संबंध होता का? तो आला होता की तालीम पिक्चरचं ज्यावेळी शूटिंग होतं त्यावेळी मला बोलवून घेतलेलं की पहिला त्या हिरो आणि जे दुसरा जो विलन होता ना त्यांना कुस्ती शिकवायची होती. पण तिने पण कुस्तीला मी त्यांना 15 दिवस झाले की कुस्ती शिकवायची गेली. त्यानंतर कॅमेरा समोर तिने सांगितलं की तुला आता हिरोचा जोडदार काम करायचं. मग त्यानंतर बोललो की बाबा मला डायलॉग सर येणार नाही कारण मी पहिलवान आहे, माझी एवढी धाडस होणार नाही बोलले तू करशील. आणि तिने मला तयार करून घेतलं. पहिला अनुभव माझा की तालीम पिक्चर मी शूट केला. म्हणजे थोडासा अनुभव होता पण या मालिकेमध्ये जे काम केलं एवढा दीर्घ अनुभव तुला निश्चितच नव्हता. तर माझा पुढचा प्रश्न आहे, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. प्रत्येक पत्नी ही जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. तुझ्या जीव रंगला मधल्या मालिकेतली तुझी बायको तुला कायम किराणा माल आणायला लावते, त्यामुळे तू व्यथित झालेला आहेस. आज तिने वडाची पूजा केली का किंवा तिने करावी असं तुला वाटलं का? हा केली असेल ना तिनं, कारण आमच्या पाटीलबाईने आमच्या वहिनीने केली पूजा म्हणजे तिने सुद्धा केली असेल. म्हणजे आहे ही पत्नी तुला अजून 7 जन्म मिळणार आहे याची मानसिकता तू केलेली आहे आणि ते सगळं सहन करायची तयारी पण तू केलेली आहे. हो. धन्यवाद. हा होता भाल्या उर्फ पहिलवान अतुल पाटील. तुझ्या जीव रंगलामध्ये राणादाला ज्यांनी कुस्ती शिकवली, खरे डावपेच ज्यांनी शिकवले, तो पैलवान भाल्या उर्फ टँगो. या मालिकेला उदंड यश मिळावं अशी आमची स्वतःची इच्छा आहे, मनीची आहे. तसेच या मालिकेसाठी मोतीबाग तालमीमधून जे काही मल्लांनी सहकार्य केलं त्यांचे मनस्वी आभार. या तालमीतले मल्ल देशी विदेशी होणाऱ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला पराक्रम करो ही मी सदिच्छा व्यक्त करतो. ऍडव्होकेट राहुल पाटील, वारजे, पुणे. भाल्या उर्फ टँगो सोबत नमस्कार.